टाइमपास आय लव्ह ओ माय गॉड सरप्राईज. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या 50 days 50 मिनी ब्लॉग चॅलेंजच्या डे 29 मध्ये. तर सर्वात आधी तुम्हा सगळ्यांना गुढीपाडवा व नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर जसं की आपण कालच्या ब्लॉग मध्ये बघितलं, धनश्रीच्या टांगा पलटी घोडे फरार करून आपली मजा मस्ती काय थांबलीच नाही. आपली मजा मस्ती चालूच होती. तेवढ्यातच सर्वेश भाऊ आले. क्या करता रे तेरी तो Why are you getting so much red, bro? एवढा लाल का त्याला? Oh, I know. I am. हेल्मेट छोटा पडतो त्याचा. श्रुती आली. मेंढीचा हा डान्स बघून मला एकच गोष्ट आठवली. नाचू किती नाचू किती अंबर लचकली नाचू किती. मेंढीचा गांडूळ डान्स झाल्यानंतर आम्हाला लागली भारीची भूक आणि आम्ही जेवण ऑर्डर करणार तेवढ्यातच. काय 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 ओ माय गॉड सरप्राईज. माझे हॉटेल्स आहे काय? दोघांसाठी हॉटेल्स काय त्याच्यातून पाठवणार आहे. तर मित्रांनो, तो काय सरप्राईज होता हे तुम्हाला लवकरच कळेल, पण आता नाही. जेवण आलं. फायनली जेवण आलेलं आहे आपलं. आता जेवणार आहे आपण आणि 10 वाजले. जेवण लगेच कल्टी मारावी लागणार आहे. टाइमपास. आय लव्ह टाइमपास. हे सगळ्यात बेस्ट आहे. ज्याने कुणी हे इन्व्हेंट केलंय त्यासाठी मी ऑस्कर नॉमिनेट घोषित करतो. येस. या माणसाला ज्याने कोण टाइमपास हा प्रकार शोधून काढलाय. श्रुती, तुला खूप आवडला असेल ना टाइमपास म्हटलं की. बटिस्टा बूम. बूम बाम बीम सगळं करून झाल्यावर फायनली आम्ही जेवायला बसलो आणि मस्त पोट भरून जेवून झाल्यावर आम्ही मारली कल्टी. बाय. टाटा. हा काय पण मग गाणी लावतो भाई थोबड्यावरती एडिट करून. माझं तोंड करते काय त्याला स्वतःचा. बंद कर. स्माईल. तर मित्रांनो, हा होता आपला डे 29 चा ब्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल आणि जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सगळं करून टाका आणि भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये.